करण्याच्यासाठी आंदोलन हे एक अस्त्र आहे, लोकशाहीनं दिलेलं ते अस्त्र आहे. पण जेव्हा आपण त्या अस्त्राचा वापर करतो तेव्हा आपल्याला त्या अस्त्राच्या संदर्भात सुद्धा काही गोष्टी अशा असतात की जबाबदारी सुद्धा येत असते. काल त्या जबाबदारीचं पालन झालं का? एक आंदोलक म्हणून जी भूमिका असायला पाहिजे होती, जे करायला हवं होतं ते आंदोलकांनी केलं का? मी कायद्याच्या अनुषंगाने पण विचारतोय. काल 100% जो कॉल 20 जुलैला दिल्लीमध्ये जी पार्लमेंट मार्च होणार होती त्याच्या आधीच जंतर मंतरला आम्ही ज्यावेळेस जाऊन आलो, त्या दिवशी ज्या दिवशी सोनम वांगचुक यांच्याशी भेट होणार होती, त्याच दिवशी सकाळी त्यांना ज्या पद्धतीने उचललं आम्ही तिथे उपस्थित असताना, हे आम्ही ज्यावेळेस विटनेस केलं, हा खरं त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध ह्या गोष्टीचा निषेध करत आज आम्ही मुंबईत परत आलो आणि 20 तारखेला ह्या घटनेच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आपण आंदोलन केलंच पाहिजे आणि केलं पाहिजे ह्याचा एक कॉल दिला होता. तो दिल्यानंतर मला मुंबईतल्या काही गोष्टी सांगायच्या आहेत. त्या म्हणजे अशा की आम्ही पोलिसांना ह्याबद्दल पूर्णपणे इन्फॉर्मेशन दिली होती आणि ह्या आंदोलनाला येणारे विद्यार्थी हे सर्वसामान्य विद्यार्थीच होते ना, जे ह्या इकडच्या शाळा कॉलेजांमध्ये शिकतायत. तुम्ही मुंबई पोलीस ऍक्ट नुसार जी इथे जमावबंदी लागू केली होती, कालच्या नंतर त्या आंदोलकांवरती 500 पेक्षा जास्त मुलांवरती केसेस दाखल केलेल्या आहेत. त्या काय दाखल केलेल्या आहेत हा माझा प्रश्न आहे. या बॉम्बे पोलीस ऍक्ट मध्ये 37(3) मधले एक्ट मधल्या काही गोष्टी आहेत ज्यासाठी तुम्ही ही जमावबंदी लागू केली होती. त्यातल्या काही गोष्टी मला वाचून दाखवायच्या आहेत. त्या म्हणजे डिसेन्सी ऑफ मोरॅलिटी, अंडरमाइन द सिक्युरिटी ऑफ स्टेट आणि टेंड टू ओव्हरथ्रो द स्टेट. ह्यामधल्या कोणत्या गोष्टी ह्या आंदोलकांनी केल्या हे मला विचारायचंय. आमचं आंदोलन हे शांततापूर्ण आंदोलन करण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार होता आणि त्यासाठी दिला गेलेला तो कॉल होता. आमची एक साधी अपेक्षा सरकारकडून होती की आम्हाला त्या ठिकाणी जमवून आमचं म्हणणं मांडायचं होतं. पण जे काल चित्र मुंबईमध्ये दिसलं की आयोजकांच्या घरापर्यंत काल पोलीस पोहोचले, माझ्या घरापर्यंत आणि इतर आयोजकांच्या घरापर्यंत पोलीस काल सकाळी 9 वाजता पोहोचले होते आणि जवळपास 12 तासांपेक्षा जास्त वेळ मी स्वतः पोलिसांच्या ताब्यामध्ये होती. 3 नंतर मला पोलिसांनी वेगळ्या पोलीस स्टेशनला नेलं आणि तरीही उत्स्फूर्तपणे विद्यार्थी चैत्यभूमीला पोहोचले होते. त्या आंदोलनामध्ये आपला सहभाग नोंदवला आणि जो प्रश्न होता की 20 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नीट ह्या परीक्षेतल्या स्कॅममुळे आपला जीव गमावलेला आहे, त्या व्यवस्थेबद्दल आम्ही प्रश्न विचारतोय आणि ती उत्तरं आम्हाला हवी आहेत. हे प्रश्न विचारताना हजारो विद्यार्थ्यांना काल मुंबई शहरामध्ये पोलिसांनी डिटेन्शन मध्ये ठेवलं. त्यांना काल रात्री 3 वाजता व्हॉट्सअपच्या माध्यमातून नोटिसेस पाठवण्यात आल्या. आज सकाळपासून मी शिवाजी पार्क पोलीस स्टेशन पासून ते वकिलांना भेटण्याचं काम करते की ह्या मुलांवरती FIR रजिस्टर केल्या गेलेल्या आहेत आणि त्यांना पोलीस स्टेशनला बोलवून टेक्निकली त्यांची अरेस्ट सुद्धा त्यांनी नोंदवलेली आहे. बेलेबल ऑफेन्स असल्यामुळे त्यांना तिथून सोडून दिलेलं आहे. पण हे कोणत्या प्रकारचं दबाव तंत्र आज सरकार वापरतंय की आंदोलकांना आंदोलन स्थळापर्यंत पोहोचूच न देणं आणि जे पोहोचलेले आहेत त्यांना ह्या देशातल्या विद्यार्थ्यांना आतंकवादी आणि दहशतवाद्यांसारखी ट्रीटमेंट देणं, हे कोणते नवीन कायदे ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत हे मला विचारायचंय. मी विचारतो. हे तेच महाराष्ट्र राज्य आहे ज्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी क्रांतिकारकांनी इतिहास रचला आणि आज त्याच महाराष्ट्रामध्ये आम्हाला आवाज उठवण्यासाठी सुद्धा परवानगी नाही का हे मला विचारायचंय. आणि त्यामुळे हे जे काल घडलं ते सगळ्यांनी बघितलं. आज सुद्धा शिवाजी पार्क मध्ये मुलं पोहोचली होती, त्यांनी आंदोलन केलं. आज सुद्धा मुलांना डिटेन केलंय. आज सुद्धा मुलांवरती केसेस फाईल केलेल्या आहेत. आज सुद्धा आम्ही तिथे पोहोचतोय आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. आता पुन्हा महाराष्ट्र सरकार जे आहे ते हे लावणार आहे, जमावबंदीचे आदेश देणार आहे. ही जमावबंदी तुम्ही कोणासाठी करताय हा आमचा प्रश्न आहे. या लोकशाहीमध्ये मी विचारतो साम्य आपल्यासोबत अभाविपचे प्रदेश मंत्री आहेत अथर्व कुलकर्णी. अथर्व, मुद्दा हा आहे, या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सगळ्यांना माहिती आहे अभाविपचं काम काय. तुम्ही कायम विद्यार्थ्यांच्या
प्रश्नांसाठी झगडत असता, आंदोलन करत असता, सगळ्या गोष्टी तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या आहेत. ज्या गोष्टी करत तुम्ही इथपर्यंत आला, तुमच्यातले अनेक नेते जे आज मंत्री झालेले आहेत ते तुमच्या याच विद्यार्थी संघटनेतून उभे राहिलेले आहेत. या देशाचं आज ते नेतृत्व करतायत. मग आज त्याच लोकांना या विद्यार्थ्यांचा आवाज दडपावा असं का वाटतोय? का त्यांना आंदोलन नकोसं झालेलं आहे? हा सवाल आता साम्यानं विचारला. अशी काय परिस्थिती होती, असं काय घडलं होतं की त्या विद्यार्थ्यांवर इतका बेछूट लाठीचार्ज करावा लागला? आणि एक विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही या विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडत असता म्हणून तुमची याला मान्यता आहे का? विद्यार्थी संघटना म्हणून तुमची काय भूमिका आहे याबद्दल? नाही, नक्कीच यामध्ये मला असं वाटतं की अशा पद्धतीने कुठलंही आंदोलन जर समजा दाबण्याचा प्रयत्न कुठलंही सरकार करत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो. हे बरोबर नाहीये. परंतु हे असताना आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की सुरुवातीला हे आंदोलन जे नीटच्यामुळं सुरू झालं होतं, नीट पेपर फुटी झाली आणि त्यानंतर जे आंदोलन सुरू झालं त्या आंदोलनाला आता काही अँटी नॅशनल एलिमेंट्सनी हायजॅक केलाय का हे सुद्धा बघण्याची गरज याच्यामध्ये आहे. कारण जर आपण बघितलं तर याच्यामध्ये लोकशाहीच्या विषयामध्ये अतिशय अभद्र भाषेमध्ये टिप्पणी केलेल्या काही गोष्टी ज्या आहेत या आंदोलनामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. आपण जर बघितलं तर याच आंदोलनामध्ये अशा काही ज्या अरुंधती रॉय सारख्या ज्या महिला आहेत ज्यांचे याकूब मेमन सोबतचे फोटोज आहेत, या जाऊन त्या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. त्यासोबत जर आपण बघितलं त्या ठिकाणी तर एक व्हॉट्सअप चॅट आता त्याची पुष्टी आपल्याला करावी लागेल, पण किसी की मौत होती है तो सरकार पे ज्यादा प्रेशर आएगा अशा पद्धतीची जी व्हॉट्सअप चॅट आता सगळीकडे त्याचे स्क्रीनशॉट फिरतायत. संसद को उखाड़ फेंकेंगे, मोदी का ये आखिरी दिन है, मेरा लिंग मेरी मर्जी, सीता के पति का नाम लेकर नीता के पति का काम करना, अशा पद्धतीच्या या ज्या अभद्र टिप्पण्या या आंदोलनामधून करण्यात येत आहेत. मला सांगा मग याचा त्याची शिक्षा सामान्य विद्यार्थ्यांना बडवून करणार? त्याची शिक्षा सामान्य विद्यार्थ्यांना बडवणार? ज्यांच्या हातात कुठल्याही आंदोलन मला सांगा, ज्यांना बडवलं गेलं, ज्यांच्यावर लाठीचार्ज झाला, त्यांनी हे सगळं केलं होतं? 100% त्याची चौकशी करावी लागेल. या सगळ्या चौकशी करण्याच्या आधी शिक्षा नाही, शिक्षा मी सांगतोच आहे ना की अशा पद्धतीने आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करणं चुकीचं आहे. पण हे बरोबर आहे का? औरंगजेबाचा फोटो आहे याच्यामध्ये, औरंगजेबाचा फोटो हातात घेऊन आंदोलन करतायत. त्याच्यावर कारवाई व्हायला हवी ना. औरंगजेबाचा त्याच्यावर कारवाई व्हायला हवी ना. अथर्व, काय संबंध आहे आंदोलनाशी? कोण समर्थन करताय अशा गोष्टींचं? मग किती जणांवर कारवाई केली? मुद्दा पोलीस महिलांचा काय दोष होता? अथर्व, ह्या 4 फोटो टाकून या देशातल्या कोट्यवधी लोकांचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही, ऐकलं जाणार? 100% या विद्यार्थ्यांना डायरेक्ट दहशतवादी म्हटलं जाणार? ह्यांचं काहीच ऐकायचं नाही? ह्यांचा प्रश्न अजिबात महत्वाचा नाहीये? विलासजी, तुम्ही जर मला बोलण्याची संधी दिली तर मी पुढचे मुद्दे मांडू. यात असं आहे की मी सुरुवातीलाच सांगितलं की विद्यार्थी आंदोलन कुठलंही असेल, कुठल्याही संघटनेने केलं तरी त्याच्याकडे संवेदनशीलतेने सरकारने बघितलं पाहिजे. विद्यार्थी आंदोलनांचा एक मोठा इतिहास या महाराष्ट्राला आणि देशाला राहिलेला आहे. या देशाच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करण्यामध्ये विद्यार्थी आंदोलनांचा एक मोठा वाटा राहिलेला आहे. परंतु अशा प्रकारे जर या आंदोलनांमध्ये हस्तक्षेप करून जर समजा या सगळ्या याच्यामध्ये देशाची कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम जर कोणी करत असेल, जर समजा याच्यामध्ये कुठलाही राजकीय पक्ष आमच्यामध्ये समाविष्ट नाही असं जे सुरुवातीला सांगत होते, त्याच्यामध्ये आता इंडिया आघाडीच्या सर्व पक्षांचे नेते त्या ठिकाणी आंदोलनाला जाऊन पाठिंबा देत आहेत. त्या ठिकाणी लोकशाहीची थट्टा उडवण्याचं काम या पोस्टर्स मधनं केलं जातंय. या घोषणांचं काय रिलेव्हन्स आहे? या घोषणांचा या आंदोलनाशी काय संबंध आहे? नीटशी, धर्मेंद्र प्रधान, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याशी या सगळ्या गोष्टींचा काय संबंध आहे? काश्मीरमध्ये 370 कलम लागू करायचं आहे हे जे वक्तव्य त्या आंदोलनामध्ये केलं जात आहे, त्याचबरोबर औरंगजेबाचे फोटो दाखवले जात आहेत, अफजल गुरुचं औदात्तीकरण त्या आंदोलनामध्ये होत आहे. मग हे आंदोलन विद्यार्थ्यांचं राहिलेलं आहे का? याच्यामध्ये मला सांगा रविकुमार, एकच मिनिट, त्या शिवराज मोठेगावकरांचं नाव का याच्यात घेतलं नाही? मनीषा हवालदारांचं नाव का घेतलं नाही? कोणी मनीषा अंधाऱ्यांचं नाव का घेत नाही? ज्यांचा या पेपर फुटीमध्ये दोष आहे त्यांची नावं कोणी घेत नाही. परंतु तुम्हाला ज्या मोठेगावकर बद्दल एवढा राग आहे ना अथर्व, मी सांगतो क्लास चालू आहे आता त्याचा, काय केलं तुम्ही?
काय 100% केलं तुम्ही हे सांगा? शासनाचं अपयश. जेवढी हे- हिंमत आता ह्या सगळ्यांना बडवून काढण्यासाठी दाखवली, त्याचं साम्राज्य आज उभं आहे तिथं. जाहिराती करतो एवढ्या आणि हे मोठमोठ्या. बघा, कोणालाही बडवून काढण्याच्या समर्थनात आम्ही नाही आणि आम्ही सरकारची बाजू सुद्धा मांडण्यासाठी आपल्या समोर आलेलो नाही.